तर लास्ट जे 3 गायनिकचे सेशन्स झाले त्यामध्ये आपण प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन हे कन्सेप्ट बघितले. म्हणजेच काय की प्रेग्नन्सीच्या दरम्यान त्या वुमनला जितके काही हायपरटेन्शनल डिसऑर्डर्स अराईज होतात ते सगळे डिसऑर्डर्स आपण विथ कन्सेप्ट बघितले. त्यामध्ये जसं की जेस्टेशन हायपरटेन्शन झालं, त्यानंतर प्री एक्लेम्शिया, सिव्हिअर प्री एक्लेम्शियाचा कन्सेप्ट बघितला, सोबतच क्रोनिक हायपरटेन्शन काय असते. त्याच्यानंतर जो नेक्स्ट सेशन होता त्यामध्ये आपण सेपरेटली एक्लेम्शिया हा कन्सेप्ट बघितला. आणि एक्लेम्शियामध्ये जे वुमनला कन्व्हल्जन्स येतात, एक्लेम्शियामध्ये कन्व्हल्जन्स येतात, त्या कन्व्हल्जन्सचे 4 स्टेजेस दिले होते. तर ते 4ही स्टेजेस आपण डिस्कस केल्या. त्यानंतर जो थर्ड सेशन होता, जो लास्ट सेशन होता, त्यामध्ये आपण कंबाईनली हायपरटेन्शनल डिसऑर्डर्सचे कंबाईनली आपण मेडिकल मॅनेजमेंट बघितलं. आणि सोबतच जे नर्सिंग इंटरव्हेन्शन आहे ज्यावरून क्वेश्चन अराईज होतात त्याच्यावर आपण फोकस केलं. त्यानंतर जे आहे त्याच एक्लेम्शियामध्ये एक मॅग्नेशियम सल्फेट जे आहे ते इंजेक्ट करतो आपण. तर मॅग्नेशियम सल्फेटची ऍक्शन झालं, त्याच्यानंतर त्याचे डोसेस झाले, त्याच्यानंतर नॉर्मल जे थेरपेटिक लेवल असते मॅग्नेशियम सल्फेटची ते बघितलं. आणि ते जे नॉर्मल थेरपेटिक लेवल आहे त्याचं जे क्रॉस करते तर त्याच्यानंतर तिथे काही टॉक्सिक इफेक्ट ते शो करते, त्याच्याशी कन्सेप्ट बघितला. आणि ते जे थेरपेटिक लेवल आहे ते क्रॉस केली असेल तर त्याची जी टॉक्झिसिटी दाखवत असेल तर तिथे आपण ड्रग म्हणून एक अँटीडोट देतो. तर ते जे सगळे कन्सेप्ट आहे पूर्ण जे तिन्ही सेशन्स झाले त्यामध्ये जे प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन असो किंवा हायपरटेन्शनल डिसऑर्डर्समध्ये जितके काही एमसीक्यूज येतात त्या एमसीक्यूज मधून आपण 40 जे एमसीक्यूज आहेत 40 एमसीक्यूज आपण इथे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रत्येक एमसीक्यू जो आहे हा इथे महत्वाचा एमसीक्यू राहील. व्यवस्थित रीतीने समजून घेऊ. स्टार्ट करतो इथे फर्स्ट एमसीक्यू पासून. ठीक आहे, तर जो फर्स्ट एमसीक्यू आहे इथे जो आपण डिस्कस करतोय तो आहे व्हॉट इज जेस्टेशन हायपरटेन्शन. म्हणजे जेस्टेशनल हायपरटेन्शन म्हणजे काय. तर जेस्टेशन हायपरटेन्शन जे आहे याबद्दल आपण ऑलरेडी ब्रीफली डिस्कस केलं आहे की जेस्टेशन हायपरटेन्शन म्हणजे की जे प्रेग्नन्सीच्या दरम्यान त्या वुमनचं जे ब्लड प्रेशर आहे हे 20 वीक ऑफ जेस्टेशन नंतर जर 140/90 mm येत असेल, त्या वुमनचं ब्लड प्रेशर जे आहे हे 20 वीक ऑफ जेस्टेशन नंतर 140/90 mm येत असेल किंवा त्यापेक्षा वरती राहत असेल आणि सोबतच रिपीटेडली घेतलं, पहिल्यांदा घेतलं तर 140/90 येत आहे आणि सोबतच रिपीट जेव्हा 4 तासांनी पुन्हा घेतो तरी सुद्धा हे ब्लड प्रेशर हे त्याची जी व्हॅल्यू आहे 140/90 आहे किंवा त्याच्यापेक्षा वरती आहे. आणि सोबतच हे जे वाढलेलं ब्लड प्रेशर आहे याच्यामुळे कुठल्याच प्रकारचे तिथे सिम्पटम्स नसतील, नाही प्रोटीन्युरिया दिसेल, नाही तिथे एडिमा फॉर्मेशन राहत असेल, तर त्याला सिम्पली आपण जेस्टेशनल हायपरटेन्शन म्हणतो. ते इथे जे ऑप्शन्स दिले आहे तर जे थर्ड ऑप्शन आहे इथे ते सस्टेन रेज इन बीपी to 140/90 mm of Hg or more at least taken on 2 occasions 4 or more hours apart. तर सिम्पली सांगितलंय की जे सस्टेन रेज इन ब्लड प्रेशर 140/90 mm of Hg राहत आहे आणि सोबतच 2 ओकेशन्सवर घेतलाय, म्हणजे 4 तासानंतर पुन्हा रिपीटेडली घेतलं तरी ते तितकंच मिळत आहे 140/90 mm of Hg, तर त्याला आपण जेस्टेशनल हायपरटेन्शन म्हणतो. ठीक आहे, तर त्यानंतरचा जो नेक्स्ट एमसीक्यू आहे तो आहे व्हॉट इज प्री एक्लेम्शिया. प्री एक्लेम्शिया म्हणजे काय होतं की जे जेस्टेशन हायपरटेन्शन बघितलं सेम कन्सेप्ट राहील, फक्त या ठिकाणी ते जे वाढलेलं ब्लड प्रेशर आहे प्रेग्नन्सीच्या दरम्यान जे ब्लड प्रेशर 20 वीक ऑफ जेस्टेशन नंतर जर 140/90 त्याच्या वरती असेल किंवा इक्वल असेल, पण सोबतच ते जे वाढलेलं ब्लड प्रेशर आहे 140/90 mm of Hg ते वाढलेले जे ब्लड प्रेशर आहे त्याच्यामुळे जर सिम्पटम्स तिथे शो होत असेल, म्हणजेच काय की प्रोटीन युरिया त्या वुमनला असेल, सोबतच एडिमा फॉर्मेशन असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण प्री एक्लेम्शिया म्हणतो. म्हणजे हायपरटेन्शन टू द एक्सटेंट ऑफ 140/90 म्हणजे रेज इन बीपी ऑफ 140/90 mm of Hg अलॉंग विथ प्रोटीन युरिया. सोबतच जर तिथे सिम्पटम्स होत आहे, प्रोटीन युरिया दिसत आहे आणि ते केव्हा येत आहे आफ्टर 20 वीक ऑफ जेस्टेशन, म्हणजे प्रेग्नन्सीच्या दरम्यान त्या वुमनचं जे ब्लड प्रेशर आहे ते 140/90 mm of Hg शो करत आहे आणि तिथे सोबतच तिथे सिम्पटम्स आहे, प्रोटीन युरिया जर ऑप्शन मध्ये येत असेल आणि एडिमा तिथे दिसत असेल, म्हणजे 20 वीक ऑफ जेस्टेशन नंतर ब्लड प्रेशर हे 140/90 mm of Hg, सोबतच तिथे सिम्पटम्स येत आहे कुठले प्रोटीन युरिया आणि एडिमा, तर त्याला काय म्हणतो आपण प्री एक्लेम्शिया. पण याच ठिकाणी जे ब्लड प्रेशर आहे हे सिम्पली फक्त 140/90 mm of Hg शो करत आहे, पण सोबतच तिथे प्रोटीन युरिया कुठल्याच प्रकारचे सिम्पटम्स नाही आहे, तर त्याला आपण सिम्पली जेस्टेशनल हायपरटेन्शन म्हणतो. त्यानंतर जो आहे हा जो क्वेश्चन आहे डायग्नोसिस बेस्ड क्वेश्चन आहे, यामध्ये काही कंडिशन्स पुट केल्या आहे, या कंडिशन्स वरून आपल्याला ओळखायचं आहे की त्या वुमनचं डायग्नोसिस काय. ठीक आहे, तर कंडिशन्स असं दिलं आहे की अ वुमन ॲट 24 वीक्स ऑफ जेस्टेशन कम्स टू ANC विजिट विथ कंप्लेंट्स ऑफ एडिमा ऑन द लेग्स. ठीक आहे, तर पहिली जी कंडिशन आहे इथे हे जी वुमन आहे हे ANC चेकअपसाठी आली आहे आणि हे केव्हा आली आहे की 24 वीक्स ऑफ जेस्टेशन, म्हणजे तिने ऑलरेडी 20 वीक ऑफ जेस्टेशन जे आहे हे क्रॉस केलं आहे. तर पहिला जो पॉईंट आहे इथे ती केव्हा आली आहे 24 वीक्स ऑफ जेस्टेशन, म्हणजे इथून आपल्याला समजलं की 20 वीक्स ऑफ जेस्टेशन नंतर आली आहे. सोबतच विथ कंप्लेंट्स ऑफ एडिमा, म्हणजे सिम्पटम सुद्धा शो करत आहे, तिला एडिमा सुद्धा आहे, एडिमा आहे आणि सोबतच ऑन एक्झामिनेशन हर बीपी फाउंड टू बी 150/100 mm of Hg. तिन्ही गोष्टी आपल्याला मिळाल्या की ब्लड प्रेशर जे आहे त्या वुमनचं हे
140/90 mFHG च्या वरती आहे. केव्हा आहे? 24 वीक्स ऑफ जेस्टेशन, म्हणजे ऑलरेडी 20 वीक्स ऑफ जेस्टेशन क्रॉस केलाय. पुढे बघू. अँड युरिन सजेस्टिव्ह प्रोटीन युरिया, जेव्हा युरिन टेस्ट केल्या गेली, युरिन डिस्ट्रिक्ट टेस्ट केल्या गेली, तर तिथे प्रोटीन युरिया सुद्धा आहे, म्हणजे प्रोटीनचं एक्सक्रिशन सुद्धा आहे प्रोटीन युरिन मध्ये. तर इथे एडिमा सोबतच तिथे प्रोटीन युरिया सुद्धा आहे. म्हणजे सो व्हॉट विल बी द प्रोबेबल डायग्नोसिस, ह्या टोटल कंडिशन्स वरून आपण ठरवू शकतो की त्या वुमनचा आता काय डायग्नोसिस आहे. तर इथे ऑलरेडी दिसत आहे की वुमनचं जे ब्लड प्रेशर आहे हे 150/100 mmHg आहे, म्हणजे 140/90 च्या वरती आहे. सोबतच 20 वीक्स क्रॉस केल्यानंतर आहे. सोबतच तिथे सिम्पटम्स सुद्धा आहे. म्हणून सिम्पटम्स जर असेल आणि 140/90 mmHg 20 वीक ऑफ जेस्टेशन राहत असेल, तर त्या कंडिशनला काय म्हणतो आपण? त्याला आपण प्री एक्लेम्शिया म्हणत होतो. ठीक आहे, याचं जे राईट आन्सर राहील ते राहील प्री एक्लेम्शिया. ठीक आहे. त्यानंतर जो फोर्थ क्वेश्चन आहे तो आहे प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन युजली डेव्हलप्स इनटू मदर आफ्टर, म्हणजे प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन जे आहे हे मदरमध्ये केव्हा बघायला मिळतं? हे मदरमध्ये प्रेग्नेन्सीच्या दरम्यान ब्लड प्रेशर जे आहे हे युजली 20 वीक्स ऑफ जेस्टेशन जे आहे ते कंप्लीट केल्यानंतरच वाढतं. युजली आपल्याला जे जेस्टेशन हायपरटेन्शन असो किंवा प्री एक्लेम्शिया असो, या दोन्ही कंडिशन मध्ये जे ब्लड प्रेशर वाढतं हे केव्हा वाढतं? आफ्टर कम्प्लिटिंग 20 वीक ऑफ जेस्टेशन, आणि त्याच्यामुळे आपण त्याला डायग्नोज करू शकतो. तर इझिली डायग्नोज करायचं आहे. जर 20 वीक ऑफ जेस्टेशन नंतर जे ब्लड प्रेशर आहे हे 140/90 mmHg येत आहे, सिम्पली फक्त ब्लड प्रेशर वाढून येत आहे, तर ते झालं जेस्टेशनल हायपरटेन्शन. सोबतच तिथे 20 वीक ऑफ जेस्टेशन नंतर ब्लड प्रेशर वाढत आहे, सोबतच तिथे काही सिम्पटम शो होत आहे, प्रोटीन युरिया दाखवत असेल, एडिमा दाखवत असेल, तर ते झालं प्री एक्लेम्शिया. आणि याच ठिकाणी 20 वीक ऑफ जेस्टेशन नंतर ब्लड प्रेशर जे आहे हे 160/110 mmHg येत असेल, तर त्याला सिम्पली आपण सोबतच तिथे एंड ऑर्गन डॅमेज तरी होत असेल, तर त्याला आपण सिम्पली सिव्हिअर प्री एक्लेम्शिया म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जो फिफ्थ क्वेश्चन आहे तो आहे ड्युरिंग प्रीनेटल चेकअप वेट, बीपी अँड फंडल हाइट्स नीड टू बी डॉक्युमेंटेड. व्हॉट इज द अदर पॅरामीटर नीड टू बी डॉक्युमेंटेड. तर या ठिकाणी ड्युरिंग ANC चेकअप मध्ये प्रीनेटल जेव्हा चेकअप करतो, तर या ठिकाणी नॉर्मली आपण काय बघतो? वेट बघतो, बीपी बघतो आणि फंडल हाईट जे आहे ते सुद्धा मेजर करतो. पण जे अदर पॅरामीटर आहे, अजून याच्यासोबत कुठलं पॅरामीटर चेक करायला पाहिजे? जर प्री एक्लेम्शियाची कंडिशन आहे, या ठिकाणी जर ब्लड प्रेशर बघितलाय, वेट जे आहे ते सुद्धा वाढून येत असेल, जर या ठिकाणी वेट जे आहे त्या वुमनचं ते वाढून आपल्याला बघायला मिळत आहे, सोबतच ब्लड प्रेशर जे आहे त्या वुमनचं फाइंडिंग मध्ये 140/90 शो होत आहे, तर या ठिकाणी जे नेक्स्ट स्टेप आहे जे आपल्याला बघायला पाहिजे ते आहे फिटल एडिमा. एडिमा त्या वुमनला प्रेझेंट आहे का ते आपण इथे बघतो. तर इव्हॅल्युएटिंग द क्लायंट फॉर एडिमा, जर या ठिकाणी ब्लड प्रेशर जे आहे हे सुद्धा वाढून आहे आणि सोबतच जर त्या वुमनला एडिमा आहे, तर आपण इझिली डायग्नोज करू शकतो की ही जी वुमन आहे हे प्री एक्लेम्शिया पासून सफर होत आहे. ठीक आहे. त्यानंतर जो 6th क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ प्री एक्लेम्शिया, म्हणजे सगळे जे फीचर्स आहे हे प्री एक्लेम्शिया मध्ये आपल्याला बघायला मिळतं, फक्त एक सोडून. तर प्री एक्लेम्शिया काय होतं की ब्लड प्रेशर हे 20 वीक ऑफ जेस्टेशन नंतर 140/90 mmHg, सोबतच त्या ठिकाणी जर प्रोटीन युरिया असेल, सोबतच तिथे एडिमा फॉर्मेशन असेल, म्हणजे प्रोटीन युरिया सुद्धा आपल्याला प्री एक्लेम्शिया मध्ये बघायला मिळतं. त्याच्यानंतर ब्लड प्रेशर जे आहे, हायपरटेन्शन म्हणजेच काय की ब्लड प्रेशर त्या वुमनचं 140/90 mmHg आहे, म्हणजे हायपरटेन्शन सुद्धा राहतं. आणि प्री एक्लेम्शिया मध्ये तिथे एडिमा फॉर्मेशन सुद्धा राहतो, जे प्लॅसेंटल डेव्हलपमेंटच्या दरम्यान तिथे जे डिफेक्ट होतात, ते इन्फ्लामेटरी मीडिएटर जे आहे ते सर्क्युलेशन मध्ये जातात आणि तिथनं जे प्लाझ्मा फ्लुइड आहे, ब्लड सर्क्युलेशन मधले जे प्लाझ्मा फ्लुइड आहे त्या ब्लड वेसल मधून बाहेर येते आणि त्या ठिकाणी एडिमा सुद्धा फॉर्मेशन होते. तर या ठिकाणी तिन्ही जे ऑप्शन आहे ते आपल्याला बघायला मिळतात. फक्त प्री एक्लेम्शिया मध्ये जे आपल्याला बघायला नाही मिळत ते आहे कन्व्हर्जन्स, आणि कन्व्हर्जन्स जे आहे तिथे एक्सेप्ट विचारला येते. कन्व्हर्जन्स जे आहे हे कशाचा फीचर आहे? हे एक्लेम्शियाचा फीचर आहे. कन्व्हर्जन्स जर आले तर हे कशाचा फीचर राहील? हे एक्लेम्शियाचा राहील. ठीक आहे. त्यानंतर जे 7th क्वेश्चन आहे, द अर्लिएस्ट साइन ऑफ प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन इज, म्हणजे प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन आहे म्हणजेच 140/90 mmHg आहे, ब्लड प्रेशर त्या वुमनचं ब्लड प्रेशर रेज आहे आणि सोबतच तिथे जो अर्लिएस्ट साइन आहे, जर ब्लड प्रेशर वाढून येत असेल किंवा प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये सगळ्यात पहिला जो साइन दिसतो तो कुठला दिसतो? त्या ठिकाणी एक्सेसिव्ह वेट गेन होतं. हे का बरं होतं? कारण एडिमा फॉर्मेशन होते, जर ब्लड प्रेशर जे आहे हे वाढून येत असेल. ठीक आहे. तर त्यामुळे काय होतं, आपण ऑलरेडी बघितलंय प्री एक्लेम्शिया मध्ये काय होतं, तिथे एडिमा फॉर्मेशन होत होतं आणि एडिमामुळे तिथे एक्सेसिव्ह वेट गेन होईल. इथे अजून एक क्वेश्चन बनतो की एक्सेसिव्ह वेट गेन जर होत आहे, ते जर साइन आहे, तर ते वेट गेन जे आहे ते कुठल्या रेटने होते? तर ते जे रेट आहे इथे वेट गेनचा ते 0.5 kg इथे त्या वुमनचं पर वीक मध्ये प्रत्येक वीकला 0.5 kg त्या वुमनचं वेट गेन होईल, किंवा महिन्याला प्रत्येक मंथला तिथे 2 kg पर मंथ इतकं त्या वुमनचं तिथे वेट गेन होणार आहे. ठीक आहे.
तर प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये काय होणार आहे, जे साईन आहे अर्लीस्ट साईन आहे ते कुठलं आहे, एक्सेसिव्ह वेट गेन आहे. त्याच्यानंतर जे साईन आहे, जर ते ब्लड प्रेशर आहे सिव्हिअर प्ले इक्लेम्शिया असेल त्या वुमनला आणि ती वॉर्निंग साईन्स देत आहे, हे सगळे काय ब्लड विजन आहे, ऑलफॅक्टरी हॅल्युसिनेशन्स आहे, हेडेक आहे, हे सगळे वॉर्निंग साईन्स आहे की ते वुमन जे आहे ती पुढे आता एक्लेम्शिया कंडिशन किंवा कन्व्हल्जन्स मध्ये जाईल. पण याचं जे आन्सर आहे ते आहे एक्सेसिव्ह वेट गेन. त्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, द अर्ली साइन ऑफ प्री इक्लेम्शिया. जर क्वेश्चन आला की प्री इक्लेम्शियाचा अर्ली साइन काय, तर प्री इक्लेम्शिया जर असेल म्हणजे ब्लड प्रेशर 140/90 सोबतच तिथे प्रोटीन्युरिया सुद्धा राहतो. तर जो अर्ली साइन आहे प्रेग्नेन्सी प्री इक्लेम्शिया असेल तर जो अर्ली साइन आहे तो कुठला राहतो, तो राहतो प्रोटीन्युरिया. ठीक आहे. सीझरचे कुठलं साइन आहे, सीझरचे कशामध्ये दिसतं हे आपल्याला, किंवा कन्व्हल्जन्स कशामध्ये दिसतं हे आपल्याला एक्लेम्शिया कंडिशन मध्ये दिसतात. ठीक आहे. त्यानंतर जो 8 क्वेश्चन आपण डिस्कस करू, a nurse is assessing a client with pregnancy induced hypertension. The nurse expects the client blood pressure to be, म्हणजेच काय की एक मदर जे आहे किंवा प्रेग्नेंट जे वुमन आहे ती प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन पासून सफर होते आणि त्याच दरम्यान एक नर्स जी आहे तिला ती असेसमेंट करत आहे आणि त्या असेसमेंटच्या दरम्यान त्या नर्सला नॉलेज असायला हवं की ती वुमन जर आहे, ती जी वुमन आहे ती जर प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन पासून सफर होत आहे तर त्या वुमनचं ब्लड प्रेशर किती राहील, त्या वुमनचा जे ब्लड प्रेशर आहे नॉर्मल ब्लड प्रेशर पेक्षा नॉर्मल जे प्रेग्नेन्सीच्या दरम्यान जे ब्लड प्रेशर आहे हे 120/80 mm जे असेल कदाचित. पण या ठिकाणी नर्सिंग मॅनेजमेंट किंवा आपल्याला माहिती असावं जे प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये जे ब्लड प्रेशर वाढतं हे जे ब्लड प्रेशर आहे 120/mmHg या सिस्टोलिक ब्लड प्रेशर मध्ये 30 mmHg पेक्षा वाढून राहतं. या सिस्टोलिक ब्लड प्रेशर मध्ये जवळपास ऑन एन एव्हरेज 30 mmHg पेशंट वाढतं आणि सोबतच जे डायस्टोलिक ब्लड प्रेशर आहे यामध्ये इथे किती वाढून राहील 50 mmHg 15 mmHg इतकं वाढून राहतं. आणि हे जे ब्लड प्रेशर रिपीटेड आपण 4 तासांनी घेतो तरी सुद्धा जर प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन असेल तर तरी सुद्धा ते ब्लड प्रेशर जे आहे ते कमी होणार नाही. तर इथे जे राईट आन्सर आहे ते आहे 13 to 13/15 mmHg ओव्हर द बेसलाईन. बेसलाईन किती होती 120/80 mmHg होती, यापेक्षा 30/115 mmHg ही वाढून राहील ऑन 2 ओकेशन्स. रिपीटेडली जरी घेतलं किंवा 4 तासांनी तरी सुद्धा ते ब्लड प्रेशर जे आहे हे वाढूनच मिळेल. तर त्याला आपण प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन म्हणतो. त्यानंतर जे 9th क्वेश्चन आहे, द ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट इन प्री इक्लेम्शिया गेट्स. तर आपल्याला ऑलरेडी माहित आहे की प्री इक्लेम्शिया कंडिशन आहे त्यामध्ये जे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट राहतो तो डिक्रीज होऊन जातो, तो काय होतो इथे कमी होतो आणि इथे ऑलिगोयुरिया सुद्धा दिसायला मिळेल कारण जेएफआर जो आहे तो तिथे कमी झाला आहे. आणि ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन का बरं डिक्रीज होते की जे प्लाझ्मा फ्लुइड आहे जे तिथे ब्लड कॅपिलरीज मध्ये जे सर्क्युलेशन मधलं जे प्लाझ्मा फ्लुइड आहे ते बाहेर आलाय आणि तिथे एडिमा फॉर्म झालाय आणि प्लाझ्मा फ्लुइड जे आहे ते ब्लड वेसल्स मध्ये कमी असेल तर ऑब्व्हियसली तेच जे प्लाझ्मा फ्लुइड आहे जे रिनल ट्यूब्यूल असेल त्याला सुद्धा कमी प्रमाणात मिळेल. जे किडनीज आहे त्याला सुद्धा प्लाझ्मा फ्लो कमी होईल आणि किडनीला ऑब्व्हियसली जर प्लाझ्मा फ्लो कमी मिळत असेल तर तिथे जीएफआर कसा राहील तो तिथे कमी राहील. त्यानंतरचा जो 10th क्वेश्चन आहे तो आहे विच ऑफ द हेमेटॉलॉजिकल चेंजेस ऑकर्ड ड्युरिंग प्री इक्लेम्शिया अँड एक्लेम्शिया. म्हणजेच जे प्री इक्लेम्शिया असेल किंवा एक्लेम्शिया मध्ये जे आपल्याला हेमेटॉलॉजिकल चेंजेस जे ब्लड मध्ये चेंजेस आपल्याला बघायला मिळतात ते कुठले मिळतात की त्या ठिकाणी प्लाझ्मा फ्लो जो आहे त्या ठिकाणी आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे की एडिमा होते. ठीक आहे. इंट्रा एंडोथेलियल गॅप्स झाल्यामुळे तिथनं काय होते प्लाझ्मा जे ब्लड वेसल असेल त्याचा जो प्लाझ्मा फ्लुइड आहे ते पूर्ण बाहेर येईल इंटरस्टिशियल स्पेस मध्ये येईल म्हणून त्या ठिकाणी डिक्रीज प्लाझ्मा व्हॉल्यूम राहील. सोबतच जर प्लाझ्मा व्हॉल्यूम सिंपल मध्ये आहे की जर ब्लड वेसल आहे त्या ठिकाणी काय राहते प्लाझ्मा व्हॉल्यूम सुद्धा राहते आणि तिथे ब्लड सेल्स सुद्धा राहतात. पण हे जे प्लाझ्मा व्हॉल्यूम आहे हे जर ब्लड वेसल मधून बाहेर येत असेल तर इथे काय होईल प्लाझ्मा व्हॉल्यूम भरपूर कमी राहील आणि सोबतच जर प्लाझ्मा व्हॉल्यूम इथून कमी आला तर रिमेनिंग काय राहील इथे फक्त ब्लड कंपोनेंट्स राहील आणि हे जे ब्लड आहे यामध्ये फक्त कंपोनेंट्स तिथे राहिलेले आहे. प्लाझ्मा फ्लो भरपूर प्लाझ्मा फ्लुइड तिथे भरपूर कमी प्रमाणात आहे म्हणूनच इथे ब्लड कसं राहील हे हिमो कॉन्सन्ट्रेटेड राहील. हे आपण ब्रीफ मध्ये डिस्कस केलंय की त्या ठिकाणी प्लाझ्मा फ्लो सुद्धा कमी राहतो, हिमो कॉन्सन्ट्रेटेड ब्लड सुद्धा राहते कारण प्लाझ्मा फ्लो कमी झाला या ठिकाणी म्हणून इथे फक्त रिमेनिंग आरबीसी डब्ल्यूबीसी राहिलाय म्हणून या ठिकाणी ब्लड कसं राहील विस्कस राहील भरपूर कॉन्सन्ट्रेटेड राहील. सोबतच इथे जर एंडोथेलियल जे सेल्स आहे हे जे एंडोथेलियल सेल्स आहे जे प्लॅसेंटाने इन्फ्लामेटरी मिडिएटर्स रिलीज केलाय त्याच्यामुळे काय होते हे जे एंडोथेलियल सेल्स आहे त्याला डॅमेज होते म्हणून सगळे जे प्लेटलेट्स आहे हे जे इथे रोटेट करत आहे हे जे फ्लो करत आहे प्लेटलेट सगळे एकत्र येऊन जमा होऊन जातात म्हणून या ठिकाणी थ्रोम्बोसाइटोकिनिया सुद्धा राहतो म्हणजेच तिथे प्लेटलेटचा काउंट सुद्धा कमी राहील म्हणून तिथे कोऑग्युलेशन डिसऑर्डर सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. तर हे जे तिन्ही कंडिशन आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. जे आन्सर राहील हे राहील ऑल ऑफ दी अबो. म्हणजे हेमेटॉलॉजिकल जे चेंजेस होत आहेत ते कुठले राहील प्लाझ्मा फ्लो जो आहे तो कमी राहील, प्लाझ्मा फ्लुइड तिथे कमी राहील, सोबतच ब्लड हे हिमो कॉन्सन्ट्रेटेड राहील, सोबतच इथे कोऑग्युलेशन डिसऑर्डर सुद्धा आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे.
त्यानंतर जो 11th क्वेश्चन आहे, जसं हेमेटॉलॉजिकल चेंजेस होतं ते प्री एक्लिम्शिया आणि एक्लिम्शियामध्ये, त्याच प्रकारे इथे कार्डिओव्हास्क्युलर चेंजेस सुद्धा बघायला मिळतात. तर कार्डिओव्हास्क्युलर चेंजेस ऑकर ड्युरिंग प्री एक्लिम्शिया अँड एक्लिम्शिया इन्क्लूड. तर कार्डिओव्हास्क्युलर जे चेंजेस होतात ते या ठिकाणी जनरलाइज वॅझोस्पाझम सुद्धा होते, इन्फ्लामेटरी मीडिएटर्स जेव्हा प्लॅसेंटातून रिलीज होतात तर ते मॅटर्नल सर्क्युलेशन मध्ये गेल्यानंतर तिथे सायटोकाइन्स जे वगैरे आहे इन्फ्लामेटरी मीडिएटर्स ते गेल्यानंतर तिथे वॅझोस्पाझम विल, वॅझोकॉन्स्ट्रिक्शन विल, सोबतच इन्क्रीज पेरिफेरल वॅस्क्युलर रेजिस्टन्स सुद्धा तिथे क्रिएट होईल आणि सोबतच प्लाझ्मा फ्लुइड त्या फ्लुइड मध्ये नाहीये, वेसल मध्ये नाहीये, म्हणूनच तिथे सेंट्रल व्हेनस प्रेशर जे आहे डिक्रीज सीव्हीपी सुद्धा मिळेल. तर या ठिकाणी जेही आपल्याला चेंजेस बघायला मिळतात ते हे जे आन्सर्स आहे, सगळे जे ऑप्शन्स आहे हे बरोबर आहे. तर ऑल ऑफ द अबो सायन्स आर आपल्याला तिथे बघायला मिळतात. त्यानंतर जे आहे जे 12th क्वेश्चन आहे, रिनल चेंजेस जशा प्रकारे हेमेटॉलॉजिकल चेंजेस होत आहे, कार्डिओव्हास्क्युलर चेंजेस होत आहे प्री एक्लेम्शिया मध्ये, त्याच प्रकारे तिथे रिनल चेंजेस सुद्धा होतात. तिन्ही मध्ये सगळ्यात महत्त्वाचं रिनल चेंजेस आहे या ठिकाणी. तर रिनल जे चेंजेस बघायला मिळतात आपल्याला ते इक्लेम्शिया आणि प्री एक्लेम्शिया मध्ये ते कुठले आहे की या ठिकाणी जे प्लाझ्मा फ्लो आहे तो तिथे कमी झाला आहे. तर या ठिकाणी डिक्रीज रिनल प्लाझ्मा फ्लो बघायला मिळतोय. सोबतच प्लाझ्मा फ्लो जर कमी आहे, प्लाझ्मा फ्लो जर रिनल ट्यूब्यूल मध्ये कमी भेटत आहे तर ऑब्वियस आहे की ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन जो रेट आहे तो सुद्धा तिथे कमी राहील. त्याच्यानंतर इन्क्रीज जर किडनीचे जे फंक्शन आहे ते व्यवस्थित रीतीने होत नाहीये, प्लाझ्मा फ्लो कमी होत आहे, सोबतच एंडोथेलियल सेल्स जे ट्यूब्यूल मधले ते सुद्धा डॅमेज झालंय, तर सिरम युरिक ऍसिड जे लेवल आहे आणि सोबतच सिरम क्रिएटिन जे लेवल आहे, जे वेस्ट प्रोडक्ट आहे ते किडनीमध्ये वेस्ट प्रोडक्ट अक्युमुलेटर्स राहील, ते तिथे जमाच राहतील. तर या ठिकाणी इन्क्रीज सिरम युरिक ऍसिड लेवल जवळपास 4.5 mg पेक्षा जास्त तिथे बघायला मिळते आणि क्रिएट जे लेवल आहे हे सुद्धा 1.1 mg पर DL पेक्षा तिथे सिरम क्रिएट लेवल तिथे वाढून बघायला मिळते आपल्याला. हे जे तिन्ही आन्सर्स आहे हे आपले ऑप्शन्स बरोबर आहेत. हे सगळे जे सिम्पटम्स आहे आपल्याला रिनल चेंजेस मध्ये बघायला मिळतात. त्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे हा सुद्धा डायग्नोसिस बेस्ड क्वेश्चन आहे. यामध्ये आपल्याला कंडिशन्स दिल्या आहे, या कंडिशन्स वरून आपल्याला ओळखायचं आहे की त्या वुमनचा डायग्नोसिस काय. तर ठीक आहे, हा जे कंडिशन्स आहे ते काय, अ प्रेग्नंट वुमन कम्स टू ओपीडी ऍट 35th वीक ऑफ जेस्टेशन. ती वुमन जी आहे ती केव्हा आली आहे, 35th वीक ऑफ जेस्टेशन ला आली आहे. पहिला पॉईंट हा की ती 35th वीक ऑफ जेस्टेशन ला आली आहे. त्याच्यानंतर विथ सिव्हिअर फेशियल अँड पिडल एडिमा, तिला सिम्पटम्स सुद्धा शो होत आहे. ठीक आहे, ती जे ओपीडी ला आली आहे 35th वीक ऑफ जेस्टेशनला, तर त्या ठिकाणी जे सिम्पटम्स आहे ते काय, फेशियल आणि पिडल सिव्हिअर प्रकारचा, सिव्हिअर तिथे फेशियल आणि पिडल एडिमा आहे. आणि सोबतच त्या वुमनचा जो ब्लड प्रेशर आहे हे 160/110 mmHg आहे. हे वुमनचा ब्लड प्रेशर किती आहे या ठिकाणी, 160/110 mmHg आहे. सोबतच त्या ठिकाणी फेशियल एडिमा सोबतच तिथे प्रोटीन युरिया सुद्धा आहे, पिडल एडिमा सुद्धा आहे आणि सोबतच प्रोटीन युरिया आहे. आणि प्रोटीन युरिया किती आहे, +3 आहे. म्हणजेच त्या ठिकाणी प्रोटीन युरिया जो आहे तो 3 ग्राम पर डेसिलिटर 3 ग्राम पर DL च्या वरती आहे. तिचं एक्सक्रिशन किती होतं, त्या वुमनचं प्रोटीन लॉस किती आहे, 3 ग्राम पर डेसिलिटरच्या वरती आहे. सोबतच त्या ठिकाणी सिरम क्रिएटिनिन जे लेवल आहे त्याच्या नॉर्मल रेंज पेक्षा तिथे वाढून आहे. सिरम क्रिएटिनिन लेवल जे आहे ते 1.8 आहे. अँड शी कंप्लेंट्स ऑफ हेडेक, ती कंप्लेंट करत आहे सोबतच मला हेडेक आहे, सोबतच एपिगॅस्ट्रिक पेन होत आहे आणि सोबतच ब्रीथलेसनेस सुद्धा होत आहे, डिस्निक आहे ती मदर. सो व्हॉट विल बी हर प्रोबॅबल डायग्नोसिस. इथे पहिली गोष्ट तर ती 35th वीक ऑफ जेस्टेशनला आली आहे. ठीक आहे, ती केव्हा आली आहे, 35th वीक ऑफ जेस्टेशन, म्हणजे ऍक्च्युअली तिने काय 20 वीक ऑफ जेस्टेशन तिने क्रॉस केला आहे. त्याच्यानंतर ते वुमनचं जे ब्लड प्रेशर आहे हे किती आहे, 160/110 mmHg आहे. सोबतच त्या ठिकाणी प्रोटीन युरिया सुद्धा आहे, प्रोटीन युरिया आहे. पण हा जो प्रोटीन युरिया आहे हा +3 आहे, म्हणजे 3 to 4 ग्राम पर डेसिलिटर डेसिलिटरच्या वरती आहे. आणि सोबतच तिथे क्रिएटिनिन जे लेवल आहे जे एंड ऑर्गन डॅमेज सुद्धा साईन शो करत आहे. तर क्रिएटिनिन लेवल जे आहे 1.1 mg/dl च्या वरती ते क्रॉस झाली आहे, ते 1.8 आहे, 1.8 आहे तिथे सिरम क्रिएटिनिन लेवल. त्याच्यावरून आपण इझिली डायग्नोज करू शकतो जर वुमनचं ब्लड प्रेशर जे आहे 20 वीक ऑफ जेस्टेशन नंतर 160/110 mmHg असेल, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त असेल, 160/110 mmHg किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल. आणि सोबतच तिथे एंड ऑर्गन डॅमेज साईन्स होत असेल, तर एंड ऑर्गन डॅमेज काय सायन्स कुठले आहे, त्या वुमनला जर हेडेक आहे, ब्लड विजन असेल, सोबतच त्या ठिकाणी प्रोटीन युरिया जो आहे +3 असेल, ट्रेस प्रोटीन युरिया किती आहे, +3 म्हणजे 3 ग्राम पेक्षा वरती तिथे एक्सक्रिशन आहे. आणि सोबतच क्रिएट लेवल जे आहे हे सुद्धा भरपूर वाढून आलेले आहे, म्हणजे तिथे एंड ऑर्गन डॅमेजचे सायन्स होत आहे. तर ते जे डायग्नोसिस करतो या ठिकाणी, तर ते जे डायग्नोसिस काय राहील या ठिकाणी ते आहे सिव्हिअर प्री एक्लेम्शिया. इथे एकच लक्षात ठेवायचं की जर दिसलं की ब्लड प्रेशर जे आहे 160 पेक्षा जास्त दिसत असेल, 160/110 पेक्षा जास्त किंवा कदाचित तेवढ्या लेवलचं असेल आणि सिव्हिअर तिथे शब्द येत असेल, सिव्हिअर फेशियल एडिमा असेल, सिव्हिअर प्रोटीन युरिया आहे, जर एंड ऑर्गन डॅमेजचे सायन्स तिथे शोधत आहे, तर आपण इझिली डायग्नोज करायचं की ती कंडिशन काय, ते आहे सिव्हिअर प्री एक्लेम्शिया.
त्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे अ प्रेग्नेंट वुमन इज हॉस्पिटलाइज फॉर द ट्रीटमेंट ऑफ सिव्हिअर प्री एक्लेम्शिया. एक जे प्रेग्नेंट वुमन आहे ती कशासाठी हॉस्पिटलाइज झाली आहे, तिचं जे डायग्नोसिस आहे ते काय, सिव्हिअर प्री एक्लेम्शिया आहे. विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन शोज अन अनयुजुअल फाइंडिंग इन दिस कंडिशन. म्हणजे जर ती वुमन जे डायग्नोसिस झाला तिचं सिव्हिअर प्री एक्लेम्शिया आहे आणि ती आपल्याला सिव्हिअर प्री एक्लेम्शिया मध्ये आपण ऑलरेडी लास्ट क्लास स्लाइड मध्ये बघितलंय की त्याचे जे सिव्हिअर प्री एक्लेम्शिया आहे त्याचे सिम्पटम्स काय राहतात किंवा त्याचे फाइंडिंग्स काय राहतात. त्या वुमनचे जे ब्लड प्रेशर आहे हे आफ्टर 20 वीक ऑफ जेस्टेशन 160/110 mmHg किंवा कदाचित त्याच्यापेक्षा जास्त असेल. सोबतच प्रोटीन युरिया जो आहे तो +3 पेक्षा जास्त असेल. सोबतच तिथे हेडेक किंवा ब्लड विजन असेल. एंड ऑर्गन डॅमेज तिथे शो होत आहे. सिरम क्रिएटिनिन लेवल तिथे, सिरम युरिक ऍसिड लेवल तिथे वाढून येत असेल. सोबतच तिथे खूप सिव्हिअर प्रकारचा जनरलाइज एडिमा तिथे असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सिव्हिअर प्री एक्लेम्शिया. इथे जे नॉर्मल फाइंडिंग्स काय की या ठिकाणी सिव्हिअर प्री एक्लेम्शिया असेल तर ब्लड प्रेशर जर 160/110 mmHg आहे तर या ठिकाणी काय होईल, एडिमा सुद्धा बघायला मिळेल. सोबतच त्या ठिकाणी प्रोटीन एक्सक्रिशन जे आहे युरिन मध्ये हे सुद्धा जास्त राहील, +3 +4 पर्यंत राहील. म्हणजे +4 काय डिनोट करतं, 4 ग्राम पेक्षा जास्त प्रोटीन एक्सक्रेशन आहे. त्याच्यानंतर ब्लड प्रेशर जे आहे त्या वुमनचं 140/90 आहे. ठीक आहे, सिव्हिअर प्री एक्लेम्शियाची कंडिशन असेल तर कदाचित ब्लड प्रेशर जे आहे ते 160/110 राहील किंवा 140/90 mmHg राहील. ते व्हॅरी करू शकते. पण या ठिकाणी जर एंड ऑर्गन डॅमेज साइन होत असेल, ठीक आहे, एंड ऑर्गन डॅमेज कुठले की प्रोटीन युरिया जे आहे, प्रोटीन एक्सक्रिशन जे आहे हे +4चं एक्सक्रिशन आहे म्हणजे 4 ग्राम पेक्षा वरती आहे. तर या ठिकाणी जे आहे हे सगळे फाइंडिंग्स नॉर्मल आहे. हे सगळे फाइंडिंग्स जे आहे नॉर्मल आहे. पण जर त्या वुमनला जर कन्व्हर्जन्स येत असतील तर हे कंडिशन काय की हे अनयुजुअल फाइंडिंग आहे. कारण सिव्हिअर प्री एक्लेम्शियाची जर कंडिशन असेल आणि जर तिथे कन्व्हर्जन्स येत असतील तर हे अनयुजुअल फाइंडिंग आहे. हे कशात दिसून पडते आपल्याला, एक्लेम्शिया कंडिशन मध्ये दिसते. तर अकॉर्डिंग टू क्वेश्चन कन्व्हर्जन्स तर या वुमनला असेल तर हे एक अनयुजुअल फाइंडिंग आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे प्रेझेन्स ऑफ प्री एक्लेम्शिया इज इंडिकेटेड बाय सीरम युरिक ऍसिड लेवल ऑफ मोर दॅन. म्हणजे जर ते वुमन जे आहे ती प्री एक्लेम्शियाने सफर होत आहे, ठीक आहे, प्रेझेन्स ऑफ प्री एक्लेम्शिया इज इंडिकेटेड. प्री एक्लेम्शियाचं जर कंडिशन आहे तर त्या ठिकाणी काय होते, रिनलचे डिस्फंक्शन होते. रिनल व्यवस्थित रीतीने जे वेस्ट प्रोडक्ट आहे ते बाहेर एक्सक्रीट आउट नाही करू शकत. म्हणूनच तिथे सिरम क्रिएटिनिन लेवल जे आहे ते सुद्धा वाढते आणि सिरम युरिक ऍसिड लेवल जे आहे ते सुद्धा वाढून दिसते. तर ते किती राहील, 4.5 mg/dl पेक्षा जास्त प्रमाणात तिथे सिरम युरिक ऍसिड लेवल जे आहे ते आपल्याला दिसून पडेल. ठीक आहे, त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज द ड्रग ऑफ चॉईस फॉर द प्रेग्नेंट वुमन विथ क्रोनिक हायपरटेन्शन. तर जे ड्रग ऑफ चॉईस आहे, जे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे की जे ड्रग ऑफ चॉईस असते प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन किंवा हायपरटेन्शनल जितकेही हायपरटेन्शनल डिसऑर्डर्स आहे त्यामध्ये जे ड्रग ऑफ चॉईस आहे ते कुठला आहे, मिथाइल डोपा. जे ड्रग ऑफ चॉईस आहे हायपरटेन्शन ड्युरिंग प्रेग्नेन्सी मध्ये ते कुठला आहे, मिथाइल डोपा. सोबतच या ठिकाणी लॅबेटलॉल सुद्धा दिल्या जाते. लॅबेटोलॉल सुद्धा दिले जाते. डोस काय राहते 220 mg. सोबतच या ठिकाणी टॅबलेट फॉर्म मध्ये निफिडिपिन सुद्धा दिलं जाईल. ठीक आहे, हे जे ड्रग्स आहेत हे आपण प्रेग्नेन्सीच्या दरम्यान जर हायपरटेन्शन पासून वुमन ते सफर होत असेल तर तिला मिथाइल डोपा, लॅबेटोलॉल, निफिडिपिन सुद्धा दिल्या जाते. या तिघांमधून ड्रग ऑफ चॉईस कुठला राहते, मिथाइल डोपा राहते. सोबतच जे ॲटोनॉल ड्रग आहे, ॲटोनॉल असेल किंवा मेटोप्रोलॉल ड्रग आहे, सोबतच इथे मिथार्जिन आहे, हे जे ड्रग्स आहे हे कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. हे जे ड्रग आहे ॲटोनॉल काय करते, जर ॲटोनॉल चालू असेल त्या वुमनला प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये तर ते काय करेल, बाळाला तिथे इंट्रायुट्राइन ग्रोथ रिटार्डेशन करेल. या ठिकाणी ॲटोनॉल जे आहे, मिथार्जिन जे आहे हे कॉन्ट्रा इंडिकेटेड ड्रग आहे किंवा प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये. ठीक आहे, त्यानंतर बेड रेस्ट इज इसेन्शियल इन प्री एक्लेम्शिया सिन्स इट. बेड रेस्ट जे आपण डिस्कस केलाय की प्री एक्लेम्शियाची जर कंडिशन असेल तर त्या ठिकाणी आपण त्या वुमनला सजेस्ट काय करतो की ती बेड रेस्ट घ्यावा, त्या वुमनने बेड रेस्ट घ्यावा. जेणेकरून त्या वुमनने जर बेड रेस्ट घेतला तर तिचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह होईल, ते व्यवस्थित रीतीने होईल. आणि ब्लड सर्क्युलेशन जर व्यवस्थित रीतीने झालं तर प्लाझ्मा फ्लो जो आहे, ब्लड सर्क्युलेशन मधला जो प्लाझ्मा फ्लो आहे तो रिनल जे आहे, रिनल ट्यूब्यूल्सला व्यवस्थित रीतीने होईल. आणि त्याच ठिकाणी ब्लड रिनलला व्यवस्थित रीतीने ब्लड सर्क्युलेशन मिळालं तर त्या ठिकाणी एडिमा जो आहे तो सुद्धा कमी होईल. आणि सोबतच जो GFR आहे, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट आहे, तो कमी झालाय, तो सुद्धा वाढून मिळेल. तर म्हणूनच आपण बेड रेस्ट जर असेल, बेड रेस्ट कशासाठी सजेस्ट करतो प्री एक्लेम्शिया मध्ये, जेणेकरून जे ब्लड सर्क्युलेशन आहे आणि ते तिथे इम्प्रूव्ह होईल. आणि सोबतच एडिमा जो आहे तो सुद्धा कमी होईल आणि GFR जो कमी झालाय तो सुद्धा तिथे वाढून मिळेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन जे आहे त्याचे 2019 MCQ आपण इथे डिस्कस केले आहे. नेक्स्ट जे लेक्चर राहील, नेक्स्ट जे सेशन राहील त्यामध्ये आपण पार्ट 2 मध्ये जे रिमेनिंग 20 MCQs आहे ते आपण पूर्ण एक्लेम्शिया आणि त्याच्या मॅनेजमेंटवर बघू. ठीक आहे, थँक्यू सो मच.